नमस्कार. आज या रोटरीच्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व रोटरी, विशेष करून नाटेकर सरांच्या वरती प्रेम करणारे सर्वच मित्र, आज खरं तर नाटेकर सरांची मुलाखत घेत असताना रोटरीला फारशी काळजीच नव्हती. का रोटरीचे जरी मेंबर कमी असले तर नाटेकर सरांचा परिवार एवढा मोठा आहे, त्यामुळे आज बऱ्यापैकी ही जी गर्दी दिसते ती नाटेकर सरांच्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी. विशेषतः उल्लेख करावा लागेल की कालच आपल्या सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम शेट्टी याला फोन केला की सर नाटेकर सर येणार आहेत. ते म्हटले काही हरकत नाही, मी बरोबर 7:30ला हजर राहतोय. त्याचबरोबर नाटेकर सरांच्यावरती प्रेम करणारी अनेक मंडळी. नाटेकर सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर साधारणपणे 1939ला जन्म घेतलेला हा माणूस साधारणपणे 5-7 वर्षाचा माणूस असेल आणि स्वातंत्र्य प्राप्त. मी बऱ्याच वेळा असं नव्हतं की अशी बरीच माणसं असतात स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी जन्म घेतलेले असतात, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची 77 वर्ष त्यांनी पाहिलेले असतात आणि 78 वर्षी प्रवेश करतात आणि पुन्हा आपलाही प्रवेश तसाच चालू राहतो. खरं जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चित्र असं दिसतं की सोनं म्हटले की गाडगे, दूध म्हटले की चित्रे आणि नाटेकर म्हणले की खेळ आणि वैद्यकीय सेवा. एक स्वतःची एक वेगळी इमेज तयार करणारी ही जी माणसं आहेत त्यापैकी आजचे डॉक्टर श्रीनिवास नाटेकर. खरं तर नाटेकर सरांचं हे जे पुस्तक आहे ते पुस्तक, आणि मी पहिल्यांदा ज्यावेळी बातमी वाचली त्यावेळी नाटेकर सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि प्रकाशन झाल्यानंतर जी संख्या, मोजकी संख्या आणि माणसं मोठी, मग मला साहजिकच प्रश्न पडला हे गणित नाटेकर सरांनी कसं जमवलं. पुस्तक कसं लिहिलं हे काही फार डिटेल जात नाही, ते पुस्तकामध्ये आहे. माझ्या या आठवणी होत्या का ही माणसं माझ्या जीवनात आली, आणखी डोकावून गेली आणि इतक्या अवीट आणखी अशा अविस्मरणीय आठवणी कशा काय होऊन गेली. ही केवळ परमेश्वराची माझ्यावरती कृपा आहे असं मी समजतो. तर माझं काही मी काही स्वतः काही केलं असं मला वाटत नाही. 2-3 गोष्टी झाल्या. एक गोष्ट अशी झाली की नाटेकर हे नाव सुमारे 50 वर्षापूर्वी नंदू नाटेकर म्हणजे माझे मोठे बंधू जे इंटरनॅशनल लेवलचे चॅम्पियन होते, ते नाटेकर आणि महाराष्ट्रीयन असल्यामुळं ते समग्र भारतामध्ये सगळीकडे कुठेही गेल्यानंतर नाटेकर म्हणल्यानंतर यू प्ले बॅडमिंटन, मी म्हटलं की यस अरे नंदू नाटेकर ब्रदर यस. हे ठरलेले प्रश्न मला इतकी सवय झाली होती की पहिलं नाटेकर म्हटल्यानंतर हा प्रश्न येणार आहे. काही लोकांनी विचारलं ते आम्हाला लक्षात आलं की या माणसाला काही स्पोर्ट्स मधलं माहिती नाही, पण नाही तर तो एक पासपोर्ट होता आणि मला कुठेही गेल्यानंतर काही म्हणजे काम करायचं, मला काय नाटेकर नाव झाल्यानंतर ते काम व्हायचंच. मला आपल्या सुधीर गाडगेंनी मला म्हटलं काय रे मुलींच्या हृदयात शिरण्याकरता या पासपोर्टचा तुला उपयोग झाला का. तो म्हटलं काय गरजच नव्हती मला. ठीक आहे, थोडक्यात सांगितलं म्हणजे ते कारण होतं. तर ह्या आठवणी घ्यायच्या कशा का लिहिल्या त्याचं अगदी थोडक्यात सांगतो. मी फक्त लोकांना काय होतं एअरपोर्ट मध्ये म्हणा, बस स्टँड वरती म्हणा, पार्टीज मध्ये म्हणा, स्पिरिटेड पार्टीज मध्ये म्हणा, ते 4-4 झाल्यानंतर या गप्पामध्ये त्यामुळे लोक मला विचारतात की इतकं जुनं तुम्हाला कसं काय आठवलं. त्याचं कारण हे होतं की मी बोलत गेलो, सांगत गेलो किंवा माझ्या डोक्यामध्ये. दुसरं मी एक आयुष्यामध्ये ठरवलं होतं की आपल्या कॉम्प्युटरला किंवा आपल्या दुसऱ्या मोबाईलला डिलीट नावाचं मशीन आहे, डिलीट नावाचं एक बटन असतं. तसं जीवनामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की जे काही घडलेलं आहे ते सगळं चांगलंच घडलंय आणि काही कधी तुम्हाला दुःख मिळालं नाही, विरह झाला नाही, वियोग मिळाला नाही, निराशा झाली नाही, पराभव झाला नाही, असं काही झालं नाही. जे सामान्य जीवनात होतं ते माझ्याही जीवनात झालं. फक्त एवढंच होतं, मी ठरवून टाकलं होतं की अशा ज्या निगेटिव्ह, अशा नकारात्मक ज्या भावना आहेत त्याला डिलीट करून टाकलं. म्हणजे मला 2 फार मोठे फायदे झाले. एक म्हणजे असं झालं की सगळ्या आठवणी कमी झाल्या. काय असतं माणसाचा स्वभाव असा असतो की एखादी टोच आपल्या मनाला लागली किंवा दुःख झालं की तेच आपण सारखं उगाळत बसतो आणि तेच आठवत बसतो. मी तुम्हाला सांगायचं असेल तर जे जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी ज्या घडत गेल्या, ज्या चांगल्या झाल्या, ज्याने आनंद दिला, समाधान दिलं मला, ज्यांनी मला तृप्त झालो, अशा आठवणी मी त्या रिवाईज करत आहे, त्या फ्रेश आहे आणि म्हणून ते देऊ शकतो. आता लिहिलं कसं ते सांगतो. तिथे
संजय कुलकर्णी कोणावर येणं शक्य नाही, तो बिझी सर्जन आहे. तर त्याचा एके दिवशी फोन आला की सर माझे सर येणार आहे, तो VN श्रीखंडे सिनियर, त्यांचा तो विद्यार्थी. तर तो म्हणाला की सर ते सरांची तुम्ही ओळख करून द्या. म्हटलं अरे VN श्रीखंडे आमच्या ग्रँड मेडिकल कॉलेजचे स्टुडंट, 7 वर्ष मला सिनियर, 7-8 वर्ष सिनियर होते. आणि ते ज्या वेळेला ते इंग्लंडमध्ये होते, बरोबर ती 6-7 वर्ष मी ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये होते. त्यामुळे VN श्रीखंडे हा माणूस काळा का कोरा हा मी बघितला. मग आता कशी काय या माणसाची ओळख करून दिली? तर संजय म्हणाला की सर तुम्हाला एक पुस्तक देतो, ते पुस्तक वाचा, तुम्हाला ओळख करून देता येईल. ते पुस्तक होतं आणि 2 हात. हे पुस्तक अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. तर ते वाचलं आणि तुम्हाला हेही सांगायला हरकत नाही की कदाचित रेकॉर्ड असेल. मी VN श्रीखंडे यांची एका दिवसात 3 ठिकाणी ओळख करून दिली. सकाळी IIMA ची मीटिंग होती, त्या ठिकाणी VN श्रीखंडे असर्शन इन इंग्लिश. 4 वाजता नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांनी एक लेक्चर ठेवलं होतं. VN श्रीखंडे एक व्यक्ती आणि रात्री आपल्या नोकरीमध्ये कार्यक्रम होता, तर VN श्रीखंडे याचं समाजकार्य. अशा एकाच माणसाची एकेच दिवशी 3 निर्णय ठिकाणी त्यांची ओळख करून दिली. आणि ते झाल्यानंतर सगळेच थकले होते, ते थकले होते आणि आम्ही थकलो होतो ऐकून. तर त्यानंतर मग फार्म हाऊस एक चांगली पार्टी होती संजय कुलकर्णीच्या फार्म हाऊसवर. संजय कुलकर्णी ऑर्थोपेडिक्स. तर तिथे बोलता बोलता ते GMC आठवणी सांगायला लागले. मी काही GMC माझ्या वेळेच्या आठवणी सांगायला लागलो. एकदम सर माझ्याकडे म्हणाले, नाटेकर अरे तुझ्या इतक्या चांगल्या आठवणी आहेत आणि तू इतके छान सांगतोयस, तू लिहित का नाहीस? सर त्या माझ्या आठवणी आहेत, लिहिताना काय पडले त्याच्यामध्ये, वाय शुड दे बी इंटरेस्टेड? हे माझं जीवन आहे, आणखी त्या माझ्या आठवणी आहेत. नाही अरे मलाही असं वाटलं होतं, मी 12 वर्ष थांबलो होतो पुस्तक लिहायचं की नाही, पुस्तक लिहायचं की नाही. शेवटी मी देह केला आणि पुस्तक लिहिलं. आणि ते 2 हात आहेत ते लोकांनी माझ्या डोक्यावरती ठेवले. असं ते पुस्तक आलं. तर तूही लिहायला सुरुवात करा. तर म्हटलं येस सर कशाला नाही म्हणायचं, आपण एवढे म्हणजे सिनियर आणि इतका मोठा सब्जेक्ट. दुसऱ्या दिवशी 2 दिवस गेले, तिसऱ्या दिवशी फोन मुंबईवर, काय नाटेकर द्यायला सुरुवात झाली की नाही? मग काहीतरी आपल्याला नेहमी कारण मिळतात ना, काही एखादी गोष्ट करायची नसली की भरपूर कारण असतात, करायला काही कारण लागत नाही. तर मी सांगायला लागलो तसं ते जेव्हा झालं ठीक आहे तसं मी सुरू करतो वगैरे. आणखी 4 मला तसं विसरून जाते. आणि 5-6 दिवसानंतर पुन्हा एक फोन, काय नाटेकर कॉर्पोरेट येऊन झालंस. आता मला काय होतं कॉर्पोरेट झालं, माझा तर काही विचार सुद्धा नव्हता त्याचा. ते माझ्या मुलांनी असेच मी ऐकलं, माझं संभाषण कधी थांबून माझं कारण देतोय, तरी क्वायटली जाऊन एक 200 पानाचं 100 पानाचं फुल स्केप पेपर एक आणून ठेवलं आणि बापे आणून ठेवलं, बाबा हे घ्या. आणि मग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये बायको नावाची एक गोष्ट असते. शी इज अ परफेक्ट बॉर्न नॅगर. तर काय तिथे बसलेले आहेत तरी हे पुस्तक जे निघालं त्याचं सगळं क्रेडिट करवले दिलाय, माझं दिलाय. ती ते नुसतं आकाशात बघून पुस्तकं ठेवून ते लिहायला लागतं तिथे. असे ते मला बंद छापायचे. मग सुरू केलं लिहायला. आणि मग एकदा सुरू झाल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला खरं त्या पुस्तक लिहिण्यामधला सगळ्यात आनंद काय असेल ना, तो असतो असा की त्या आठवणी आपण जगतो आणि त्यावेळेला जो आनंद त्यावेळेला आपल्याला मिळालेला असतो, तो पुनर आनंद आपण लिहित असताना आपल्याला मिळतो. आणि मंडळी तुम्हाला खरं सांगतो, केवळ त्याच्याकरता माणसाने आपापल्या आठवणी लिहून ठेवाव्यात असं मला वाटतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर अतिशय उदार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घटना असतात, गोष्टी घडत असतात, चांगल्या वाईट वगैरे. पण त्या जर आणखी कुठला दगड चांगला आहे, तो परिसर आहे, हिरा आहे का दगड आहे, तो उचलून घ्यायच्या आठवणीमधला हे माहिती पाहिजे. तो घेतलेला दगड त्या आठवणी आपण जपून ठेवल्या पाहिजे आणि गरज असेल त्यावेळेला आपण सापडल्या पाहिजे आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे. असं झालं तर माझी खात्री आहे की तुम्ही सगळे लोक असं एखादं छान पुस्तक प्रत्येक जण घेऊ शकेल. असं एक पुस्तक खरं तर चौकट राजा या चित्रपटातून आलेला एक माणूस आणि देऊळमध्ये 5 माणूस ठरला, असा एक तुमच्या आयुष्यात एक माणूस आला, त्यांच्या आठवणी तुम्ही सांगा. मी आता इथे दयानंद नाईक आहेत, तो विटनेस आहे. आम्हाला एके दिवशी बेजेला 93 वर्ष, 89 वर्ष, 2 वर्ष 91 वर्ष सलग
एकही खंड न पडता वसंत व्याख्यानमाला खरे वाचनालयाच्या समोरच्या त्या ग्राउंड मध्ये घडत आलेली आहे. लक्षात घ्या, 89 ते 90 वर्षाची त्यांची ती परंपरा आहे. मलाही एकदा 1990 साली त्यांनी मला त्यावेळेला HIV एड्स एक गंभीर समस्या या विषयावरती माझं भाषण झालं होतं आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स तिथे मिळाला. प्रश्नही खूप चांगले विचारले गेले. प्रश्न करत असतो कुठे कार्यक्रम होता. तर ते झाल्यानंतर मला असं वाटलं की चला आयुष्यातली तिसरी झाली वसंत व्याख्यानमालेमध्ये आपण कल्पना मोठी नावं मी जेव्हा वाचली त्याच्यामध्ये माझा नंबर लागला तर मला अतिशय आनंद झाला. म्हटलं चला आता आयुष्यात परत कोण आपल्याला वसंत व्याख्यानमाला बोलावतं आणि मंडळी तुम्हाला खरं सांगते की त्याची धक्का नसतं मला. असं अमुक कोणतरी बोलतोय, कुठून बोलतोय, मी मिरजेहून बोलतोय, वसंत व्याख्यानमालेतर्फे बोलतोय मी सर. तुमच्याकडे काम आहे. काय काम आहे? ते म्हणाले की तुम्ही मुलाखत घ्यायची. तर तुम्ही आणखी दयानंद नाही, आम्ही दोघांनी म्हणून तुम्ही एक मुलाखत घ्यायची. कोणाची मुलाखत घ्यायची आहे? ही मुलाखत घ्यायची ती इसाक मुजावर. इसाक मुजावर हा एक ज्याला थोडंसं वाचन असेल सिनेमाच्या बाबतीमध्ये, हा सिनेमाच्या बाबतीतला एकदम महापुरुष आहे. भीष्माचार्य असं म्हणायला हरकत नाही. खूप लिखाण सगळीकडे त्यांनी केलंय आणि अभ्यास म्हणजे सिनेमा म्हणजे लास्ट वर्ड इज इसाक मुजावर. आता आम्ही एकदम मुजावर कशी काय घेणार? मी तर काही सिनेमा थिएटरमध्ये बघितलेली नाही. मला सिनेमाचा अभ्यास ऑलमोस्ट शून्य होता. पण सिनेमाच्या गाण्यांचं मला म्हटलं खूप आवड आहे आणि हे पुरेकर वगैरे बसले त्यांना माहिती आहे सगळ्यांना की खूप गाणी मला लहानपणापासून माहिती आहे सगळे वगैरे. त्यामुळे मी गाण्याचा भाग मी बघेन आणि सिनेमा ऍक्टर ऍक्ट्रेसेस वगैरे अमुक दिग्दर्शन वगैरे हे सगळे यापैकी प्रश्न दयानंद विचारायचे असं आमचं ठरलं होतं. झालं सगळं झालं. थोडं मांडी खुश झालं की आपल्याला काय माहिती असलेल्या विषयाबद्दल प्रश्न विचारले, सगळे प्रश्न विचारले, काही प्रॉब्लेम येणार नाही. हे इसाक मुजावर त्याला डायबिटीस होतं सिव्हिअर आणि ही मग ऍडमिटेड पुण्यामध्ये आणि त्यामुळे ते येऊ शकत नव्हते. आणि वसंत व्याख्यानमालेचं तरी असं आहे की कार्यक्रम रद्द होता उपयोगी नाही म्हणून त्यांनी आणि नंतर दुर्दैवाने इसाक मुजावरचं निधन पण झालं त्याच्या जमीन बाजारामध्ये. तर आम्हाला तरी काय झालं परत त्यांचा फोन आला, सर 3 दिवसानंतर 3च दिवस बाकी राहिले ना लक्षात. तर त्यांनी पुण्यामध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट केला होता दिलीप प्रभावळे आणि ते म्हणाले की तुम्ही सांगितलं मिरजेला अमुक तारखेला तुमचं 3 दिवसानंतर तुमचं हे आहे वगैरे. तेव्हा तुम्ही ऍग्री आणि तुमची मुलाखत घेणार आहे पुन्हा दयानंद नाईक श्रीनिवास नाटे. आता प्रभावळकरांचा माझा काहीही संबंध नाही. मी एकही त्याची काही 1-2 सिनेमे कदाचित बघितले असतील आणि तो गणपतराव किंवा 1-2 सिनेमे कुठेतरी बघितले मला वेग काय होत. बाकी काहीही दिलीप प्रभावळकर या ग्रसाचा मला काही संबंध नव्हता. दयानंद नाईक आता तितका मोठा त्याचा नाटकाचा आणि याचा अभ्यास असल्यामुळे त्याला दिलीप प्रभावळकरला काय आणि दोघांनी आम्हाला थोडीशी ही न्याय होती की कसं माणसाला बोलतो करायचं, चाव्या कशा मारायच्या, माझे माल करतायत या चाव्या कशा मारायच्या बरोबर की ते मला माहिती असल्यामुळे ते कला असल्यामुळं आम्ही दोघांनी ठरवलं होतं करायचं. आता काय आहे मुलाखत ज्याची घ्यायची ना त्याच्याबरोबरच तुमचा बॅकअप आहे. एकदम आयत्या वेळेला तो बसा इकडे बसा घेणार सुरू करा पण तू स्टार व्हावं असं होत नाही. त्या माणसाबद्दल काहीतरी माहिती पाहिजे, काहीतरी त्याच्याबद्दलचं काय करावं. पण मी आणि माधवी आम्ही चौकशी केली की केव्हा येणार आहे, कुठे येणार आहे, कुठं राहणार आहे. ते बिर्जेला अक्षय नावाच्या हॉटेलमध्ये ते राहिलो. तिथे मी आणि माधवी आम्ही दुपारी गेलो आणि आणखी झोपेत तुम्ही दार उघडलं आणि मी काही बोलणार की मी श्रीनिवास नाटेकर मी तुमची बोला. चला तिसरा भेटला मला काही काय ना तर म्हणाले नंदू नाटेकरांचे दिलीप प्रभावळकर हे म्हणजे नंदू नाटेकर म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय होतं दैवत त्यांचं फक्त इतका भक्त असावा इतका काय. त्यामुळे ते म्हणाले की नंदूने मला घरी जेवायला बोलवलं होतं आणि तुला माहिती कोण होतं त्याच्याबरोबर असं मला त्यांनी इतकं कौतुकाने सांगायला सुरुवात केली. म्हणजे नंदू नाटेकरने मला घरी जेवायला बोलवलं होतं आणि कोण होतं माझ्याबरोबर माहितीये सुनील गावस्कर होतं आणि तुझा भाऊ पण होता. तर 2 नाटेकर मी बघितले होते, नंदू नाटेकर आणि अरुण नाटेकर. तो पुण्यात असतो आणि तिथं बोलणं झालं की आपला तिसरा भाऊ सांगलेला असतो तो डॉक्टर आहे, रेडिओलॉजिस्ट आहे, त्याचं नाव श्रीनिवास नाटेकर. त्यामुळे मला कळलं जेव्हा की तो मुलाखत घेणार आहे माझ्या लक्षात आलं कोण मुलाखत मध्ये घेणार आहे. तर काय आज दिवस मला 3 मस्किटियर्स तिसरा मस्किटियर मला भेटला असं दिलीपने म्हटलं. तर मी म्हटलं 3 मस्किटियर्स का 3 इडियट्स. त्याच्यावरती त्याला इतका आनंद झाला
Thus, this was the point where we met each other. ते खळखळून दिलीप प्रभावळकर हसले की 3 इडियट्स म्हटल्यानंतर आणि मग आमची ती मुलाखत खूप छान झाली. दयानंद नाईक साक्षीदार आहे इतकं रंगलं आणि ते येताना त्यांनी एक सोनेरी काळीचा चष्मा आणला होता, एक गांधी टोपी आणली होती आणि त्यांनी काही त्याच्या ज्या भूमिका होत्या त्या प्रत्यक्ष स्टेजवरती करून दाखवल्या. टिपरे आणि त्यांच्या काही भूमिका ह्या गाजलेल्या भूमिका तो कार्यक्रम अतिशय रंगला. आणि मग दिलीप प्रभावळकर आणि माझ्या लक्षात घ्या हे बरोबर 2013 साली झालं. दुसरे नंतर ब्रह्मांड भक्तीमध्ये देवालय बरोबर दिलीप प्रभावळकर होता तेव्हाही गप्पा मध्ये झाले आणि ते नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार होते. मग घरी आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी मला त्याचे गुगली नावाचं पुस्तक दिलं. तुम्हाला कुणाला माहिती नसेल तर सांगतो, दिलीप प्रभावळकर यांनी क्रिकेटवरची पुस्तकं लिहिली होती. त्यांचं रेग्युलर क्रिकेटवरती आणि असं विडंबनात्मक चेष्टा मस्करी असं जाते. रेग्युलर क्रिकेटिंगचं हे नाही, क्रिकेटचं असं खूप सुंदर लिखाण त्यांनी केलं होतं. त्याचं मला त्यांनी गुगली नावाचं पुस्तक दिलं आणि मी दिलीप प्रभावळकरना मी आणि प्रकाश गडदे आमचे जे मुली यादे नावाचे 1 ते 148 1 ते 98 हे अर्ध्या तासाचा एक असे इतके कार्यक्रम आमचे झाले आकाशवाणीमध्ये चांगले मुली यादे. त्याचा मी त्यांना एक DVD दिला. ते इतके खुश झाले. मला वरचेवर त्यांचं म्हणणं नाही, अरे हे गाणं ऐकलं, काय मजा आहे, कार्यक्रम व्हायचा वगैरे वगैरे असं आमचा सारखा कॉन्टॅक्ट सुरू झाला. आणि त्यानंतर त्याच्याबरोबर पुस्तकाची त्यावेळेला मला येतं त्यानंतर दिलीप प्रभावळकर मैत्री झाली. थोडक्यात सांगायचं म्हणजे तरी आम्ही 2 वेगळ्या क्षेत्रामध्ये माझा तर काहीच संबंध नाही. खरं सांगायचं मी एक सामान्य छोट्या गावात पण आमच्या दोघांचं इतकं चांगलं ते जमतंय. अजूनही त्यांचं वचन आमचं एक्सचेंज असतो. असं पुस्तक प्रकाशनालाही मिळाले आणि म्हणून मी हक्काने त्याला सांगितलं आले. त्यानंतर दुसरा आणखीन एक असा संबंध असलेला सुधीर गाडगीळ त्याचा आणखीन तोही आला. नंदू नाटेकर त्यावेळेला लिहिली होते. हा माझा कार्यक्रम बरोबर 15 मार्च 2020 साली झाला. ज्या वेळेला कोरोना होतो आणि हे झालं होतं की पब्लिक मिटिंग कोणी घेऊ नये, प्रमुख नाही वगैरे असं तसं. मी तर मला आता करायचं काय, समजा जो मी कार्यक्रम तर थांबला होता आणि सगळ्यांना मी फक्त फोन केले होते आणि मेसेजेस पाठवले होते. एकही आमंत्रण पत्रिका काढली नव्हती. पुण्याच्या पत्रकार भवन तुम्ही कोणी बघितलं नसेल तर अतिशय सुंदर हॉल आहे, छोटा हॉल आहे, 150 माणसं फक्त पावतात, AC आहे पूर्ण. तिथे तो कार्यक्रम होता आणि मला असं वाटत होतं की तो हॉल भरेल म्हणून. पण बरेच लोक ते एड्स हे असल्यामुळे कोरोनाचं हे असल्यामुळे वगैरे आले नाही. आता मुख्य सगळ्यात म्हणजे हॉल मिळणार आहे कधी इथून सुरुवात किंवा कार्यक्रम घेऊ का नको म्हणून आमच्या घरातला नितीन कलेग असल्यामुळे त्याला मुंबईला फोन केला. त्याला मी सांगितलं होतं तो कार्यक्रमाला येणार पण होता. त्याला फोन केला की बाबा अरे मी असा कार्यक्रम देतोय. कार्यक्रम झाल्यानंतर मुली बेड्याकडून आत्ता टाकणार नाही मला. तो म्हणाला की बाबा फक्त अजून डायरेक्टिव्ह आहे, अजून नियम नाहीये. तर डायरेक्टिव्ह आहे, करू नये अशी सजेशन सरकारचे. ऍक्च्युअल बंद हे 22 तारखेपासून 2 दिवसांनी होणार आहे. 21 ते 22 तारखेला काहीतरी झालं. त्यामुळे तो कार्यक्रम हॉलवर विचारतो बाबा हॉल तुम्ही कुलूप ठेवणार. तुम्हाला सर तुमचा शेवटचा कार्यक्रम आहे, तुमचं झाल्यानंतर जे आम्ही कुलूप लावणार ते किती वेळ आम्हाला माहिती नाही किती काय म्हणजे ते झालं. तिसरी गोष्ट आता हे तर सगळं ठरलं पण चौघांना मी सांगितलं होतं कार्यक्रमाच्या प्रकाशनाला दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, नंदू नाटेकर आणि चौथा माधव बसे म्हणजे श्यामशाही मधला श्याम जो मला शाळेतला 8वी पासूनचा क्लासमेट. तर आणि त्यांनाच तो कार्यक्रम झाला त्याच्यावरती त्यांना स्ट्रिक्ट त्याने तिथे आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की श्रीनिवास नाटेकर आणि त्याचं असं झालं ह्या पुस्तक ह्या बाबतीत एक चकार शब्द पण बोलायचं नाही. मला वाटतं पुस्तकाच्या प्रकाशनाच्या हिस्ट्रीमध्ये कदाचित मला व्यायाम घेऊन ऍग्री पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल एक शब्द काढायचा नाही. पण 2.25 ते 2.5 तास कार्यक्रम व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो बरीच लोक थांबून आली नाही पण जे आली काही सांगलीतून पण आली होती. नितीन नायक वगैरे वगैरे सांगलीतून आली होते. तुम्हाला जो कार्यक्रम मला तर दृष्ट लागण्यासारखा झाला. एकमेकाच्या आठवणी एकमेकाबद्दलची मतं असं त्या चौघांनीच कंटिन्युअसली काहीही न कुणाला हे करतात 2-2.5 तास सगळ्यांना घेऊन ठेवलं. एक्सलंट प्रकाशनाचा कार्यक्रम झाला आणि आमच्या दोघांचंही मनापासून समाधान झालं की असा कार्यक्रम ठेवतो नाही असं पुस्तकाचं प्रकाशन झालं. खरं तर आपण तरुण वयात असताना
आपल्याला आवडणारी हिरो किंवा आवडणारी हिरोईन अचानक जर आपल्याला भेटली तो जो आनंद असतो तो वेगळाच असतो. असा तुमच्या मनातला एखादा हिरो तुम्हाला भेटला का? हे काय आहे मंडळी, मुंबईला मी बघितलंय चेंबूरमध्ये चक्रा मारतात, स्टुडिओच्या बाजूला चक्रा मारतात, की कोणतरी ऍक्टर आपल्याला दिसेल, कोणतरी ऍक्ट्रेस आपल्याला आता बाहेर जाताना वगैरे दिसतील, चक्रा मारतात. मी काय करणार शकलो तर सिनेमा बघून कधी सिनेमा बघितलाही नव्हता कोणाला. पण मग त्याचं असं झालं माझ्या जीवनामध्ये. माझा मुंबईला 56 साली मी पुण्याला नूतन मराठीतून माझ्या 6 शाळा झाल्या, त्यापैकी 6वी शाळा ही पुण्यामध्ये नूतन मराठीमध्ये होती. 9वी 10वी 11वी ते केलं आणि मुंबईला एल्किन्सन कॉलेजमध्ये गेलो. एल्किन्सन कॉलेज हे मुंबईमधलं सगळ्यात प्रेस्टिजियस होतं. त्याच्यात ऍडमिशन फार थोड्या मुलांना मिळायचं. मला फॉर्च्युनेटली मार्क्स चांगले होते, सांगायला हरकत नाही. तर मला त्यामुळे एल्किन्सन मध्ये ऍडमिशन प्रत्येक विचारायचं, काय ऍडमिशन घेतली की नाही, कुठे घेतली? एल्किन्सन मिळाली ना तुला ऍडमिशन? मला फोटो गोळा लागेल, तर नाही मिळालं काय करूया. पण नंतर माझ्या मोठ्या भावाला सांगितलं, अरे बाबा मी सांगितलं एल्किन्सन सोडून कुठं कॉलेज आहे काय आहे ते जाऊन, तर तुम्ही जर मुंबईला कोणाला माहिती असेल तर एल्किन्सन कॉलेज म्हणजे काय आहे का वास्तुकलेचा नमुना आहे. तो ब्रिटिश कालीन ती इमारत आहे आणि काळा घोड्याचे डोर आणि सगळं काळे असं मोठे मोठे कॉरिडॉर, सगळा अंधार आतमध्ये सगळं असं ते सगळं भयान वातावरण आहे. ते कॉलेज कुठे आहे ते शोधत जाऊन मी आता तर मुलाला सांगितलं की कॉलेजमध्ये ऍडमिशन अशी दोन घेतली जातात त्या काळामध्ये. तर लोकांना आई वडील आजी आजोबा असे सगळे लोक ऍडमिशन घ्यायचे पिगारीला किंवा फर्स्टला शाळेमध्ये, तरी अशी मंडळी जातात. मी घेतलं तिथे. नंदू म्हणाला, हे बघ काही काळजी करू नकोस, एल्किन्सन नाही मिळाला तोपर्यंत तो खूप नॅशनल इंटरनॅशनल नोन होता रुईयाचा. तुम्हाला तुला रुईयात ऍडमिशन घेऊ दे इथपर्यंत मी एक नाव कमावलेलं आहे, तुझी ऍडमिशन तुला मी रुईयामध्ये घेऊन देतो. एल्किन्सन कॉलेजमध्ये मला ती ऍडमिशन मला मिळाली. आम्ही क्राफ्ट मार्केटला राहत होतो. सीताराम बिल्डिंग म्हणून ती खोल्या होत्या. म्हणजे मामाने म्हणजे राघव देसाई डेक्कन फार्मसीचे त्या काळामध्ये रेशनिंग मध्ये कुठेही पावणा म्हणून जायचं हे संकट असायचं. तुम्हाला हे दिवसच तुम्हाला माहिती नाही आहे बऱ्याच मोठ्या लोकांना. त्या काळामध्ये पावणा येणं हे फार संकट वाटायचं, कारण राशनिंग होतं, लिमिटेड खायला आणखी अन्न आणखी होतं वगैरे म्हणतो. तर त्यामुळं त्यांच्या म्हणाल की पुढे जायचं पण एम्बरेसिव्ह होतं म्हणून त्यांनी 3 खोल्यांचा एक गाळा घेतला होता. सीताराम बिल्डिंग म्हणून जी आहे कापड मार्केटच्या जवळ, जिथे गाडगे पाटलांचं जुन्या काळामध्ये बस स्टेशन होतं वगैरे, ती थोडी खूप मोठी चाळ आहे सीताराम बिल्डिंग. इथे 3 खोल्यामध्ये आम्ही 3 भाऊ राहत होतो. माझं मामी भाऊ होतं शरद देसाई, म्हणजे देसाईचा मुलगा, आणखी नंदू आहे. तर आमच्या खिशामध्ये काही लिंकी नसायची, पण त्याला बऱ्यापैकी शरद देसाई तसा खिशामध्ये जरा कुळाचे पैसे. त्या पुष्कर ही नवीन फॅशन निघाली होती. आता घालून आले पुष्कर घालून आले, पण त्यावेळेला ती फॅशन म्हणून आली पहिल्यांदा पुष्कर. तर शरद मला पुष्कर घ्यायचा पण शिवायला जाऊया म्हणून आम्ही गेलो. 4th मधलं एक दुकान, 2 पायऱ्या चढून वर गेलो. समोर एक टेबल होतं, कपाट होतं ते, आणि मागच्या बाजूला कपाट होती. खाली कपाटात मध्ये कागे होते कापडांचे, आणि मागच्या बाजूला तयार झालेले कोट काही काढलेले होते, काही शर्ट्स काही पॅन्ट्स वगैरे ठेवलेले असतात. समोर शिंपी दादा होते, औरंगजेबी एक टोपी, दाढी, आणखी चष्मा होता. आणि जसे आपले डॉक्टर लोक सुरुवातीला आम्ही जसं निरोधतो स्टेथोस्कोपला, तसं केक घेतला जातो, तो चाळा करायला त्यांना सवय, असा तो मालक समोर होता. आम्ही गेल्यानंतर त्यावेळेला मिनीचं कॉस्मोल नावाचं कापड फार पॉप्युलर होतं, म्हणजे कॉटन आणि किनी असं दिलं. त्याच्यामध्ये चौकड्या मोठे असे होतं. ते शरदने त्यातल्या स्वस्त बघून पुष्यरचं एक ऑर्डर तरी दिली, आणि तो ते मागो बिगो घेतोय हे करतोय वगैरे. तेवढ्यामध्ये एक नावडी गाडी MG 2च बसायचे. काही सिनेमात तुम्ही त्या जुन्या काळात बघितलं असेल, काही गाणी वगैरे आहेत बघा, त्यात मग थोडं खूप मोठं इंजिन, ती MG स्पोर्ट्स कार उघडी. त्याच्यात ना एक तरुण मुलगा मला दिसला असं वर चढत आला, आणि दुरक्या चालीने पायऱ्या खराब कर असं करत मला आला आणि घेऊन बाजूला उभा राहिला. आता काय होतं, तेव्हा मॅगझिन्स नव्हती, टीव्ही नव्हता, हे नव्हतं, आणि आपला सिनेमाचा अभ्यासही नव्हता. फक्त पोस्टर्स खूप सुंदर असायचे मुंबईमध्ये, सगळीकडचे पोस्टर अतिशय सुंदर. त्याच्यामध्ये असा सुंदर फुगा काढलेला आणि अत्यंत देखणा आणि चिकणा म्हणतो आपण तसा, असा चेहरा आणि तिची
तीर्थ वगैरे जी सवय वगैरे असं ते असायचं. तर त्यामुळे मला पण बघितले तो तरुण होता आणि त्याचे छान असे कपडे वगैरे बघितले होता. तो तरुण साधा एक शर्ट घातला होता, त्याची वरची दोन बटणं सुद्धा उघडी होती, केस विस्कटलेले होते, तो ओपन कार मधून आला होता, केस सगळे विस्कटलेले होते. दिसायला हँडसम होतं, खाली ढगाळ पॅन्ट होती साधी. मला काही ओळखलंच नाही की हा माणूस कोण आहे, कारण एकदम क्षण मला वाटलं की अरे हा देवानंद आहे. आणि त्यामुळे मला एक अनुभव आला की मी तुम्हाला सांगतो म्हणजे कशी त्यावेळेचे हिरोज पण कशी होते. देवानंद सारखा माणूस अत्यंत अभिनेते बॉईज आय इन अ मॅड रश, मुली माय काय चाहता क्यों, अतिशय सुंदर ब्रिटिश इंग्लिश मध्ये उत्तम विचार त्यांनी आम्हाला सांगितलं, बॉईज कॅन आय जम्प द क्यू. मला खूप गडबडीमध्ये मी आहे, त्यांना मला आता जायलाच पाहिजे, मुलांना मी जरा पुढे गेलं तर चालेल तुम्हाला. आम्ही काय आम्ही जर बाजूला सरकलो, तो शिल्पी होता, तो फार हुशार होता. त्यांनी आमचा जो तागा होता चिपातला स्वस्तातला, त्याच्यावरती त्यांनी मागे 2-3 पत्रे असे सगळे, तर तो खाली सरकवला. तेवढ्यामध्ये त्याने आणखी खालून एक मॅगझिन्स काढले 2-3. ते मॅगझिन बघत बघत देवानंद साहेबांनी हा इसमें से एक शर्ट, इसमें से एक कोट चाहिए, इसमें से एक पॅन्ट चाहिए, भरपूर ऑर्डर दिली वगैरे. आणि ते साधारण 10 ते 12 फूट फक्त होतं. बाजूला सगळं सामान इकडे तिकडं. मला लिटरली सांगतो मी, ऍब्सोल्युटली नो एक्झॅजरेशन एट ऑल. तर मधून मला हाताला हात लागत होते आणि इतक्या जवळून मला तो बघत होता. त्यामुळं तुम्हाला खरं सांगतो, त्याचं देखणेपण, त्याचं अत्यंत मृदू, तो आता त्याच्याशी उर्दूत बोलत होता. बेसिकली केम फ्रॉम पाकिस्तान. तो उर्दू खूप चांगला होता, हिंदी ना उर्दू आणि हिंदी उर्दू असं इतकं सुंदर फ्लुएंटली बोलत होता. आणि ही वॉज खरोखर तुम्हाला सांगतो देवानंद बघितल्यानंतर. आणि त्यांनी ते हे केलं ते शिल्पी दादा खुश झाले की चला आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली वगैरे. आणि मला एवढं झाल्यानंतर बॉईज थँक्यू सो मच असं म्हणून त्यांचं तिकडे बघितलं, तर ते कापड आम्ही सिलेक्ट केलं होतं, तो धागा होता, ते त्याला दिसलं होतं. मला इसमें एक बुशर्ट चाहिए. शरद देसाई ने आम्ही दोघे जण इतके खुश झालो, विचारलं देवानंदचा एक शर्ट बुशर्ट, शरद देसाईचा बुशर्ट एकाच धाग्यातला. आणि थँक्यू बॉईज, थँक्यू व्हेरी मच फॉर अकोमोडेटिंग मी. बाय बाय. तोपर्यंत बाहेर देवानंद असे हळूहळू बाहेर कधी जमायला लागली ती गाडीच्या बाजूला. सार देवानंद मला भेटतो. म्हणजे जर टाळ्या वाजवत नाही, मी का सांगतो आता मोबाईल असला मी टाळ्या वाजवता येत नाही, तुम्हाला टाळ्या वाजवलं मोबाईल खिशात ठेवायला. डॉक्टर, तुम्हाला देवानंद भेटले, तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला, इथपर्यंत ठीक आहे. परंतु कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल सांगता येत नाही. घरी एखादी नटी किंवा घरी एखादी हिरोईन असताना सुद्धा तुम्ही एका नटीच्या प्रेमात पडला, अशी कोण तुमच्या आयुष्यामध्ये नटी आली? खरं सांगायचं म्हणजे मी काही खास सिनेमे बघितले नव्हते, पण काही पोस्टर्स वगैरे बघितली होती आणि हे बघितलं होतं. आणि त्यावेळेचे मधुबाला, आता मधुबाला मग त्यावेळेचे तरुण जवळजवळ प्रॅक्टिकली सगळे तरुण 50% त्यांचं जमलेलं असायचं मधुबालीच्या बाबतीमध्ये. तसं माझंही 50% मधुबालीचं माझं ठरलं होतं. पण त्यामुळे ती केव्हा ते दिसायची, अशी स्वप्नात दिसायची कधीतरी, असं घराणा वगैरे सिनेमेचं काही गाणी वगैरे. तर ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की अरे आपल्याला हे बघायला मिळालं काय मजा येईल, काय मजा येईल. आणि म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, मधुबाला चक्क माझ्या जीवनात येऊन गेली आणि एक अशी अवीट आठवण ठेवून गेली. त्याचं असं झालं की मी त्यावेळेला टाटामध्ये काम करत होतो. टाटामध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये, रेडिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये. आणि मी एक रविवार होता, सगळ्यात घरी होतो, बांद्राला मी राहायचो. माझी आई म्हणाली की अरे श्री, आज आपल्याला डॉक्टर गोखल्यांच्याकडे जेवायला जायचं. डॉक्टर गोखल्यांची बायको ही माझ्या मानलेली एका बहिणीची बहीण, ओळख चांगली होती. तुम्ही जेवायला बोलवलंय, पण जेवायला बोलूया म्हणून बांद्र्याला मी टर्नल रोडवरती राहत होतो. ते बांद्रा स्टँडचे तिथे होतं, तिथे घरी गेलो तर डॉक्टर साहेब बाहेर गेले, ते व्हिजिटला गेले.
त्या काळामध्ये डॉक्टर्स घरी व्हिजिटला जायचे जनरल प्रॅक्टिस. आता तो प्रकार गेला तुम्ही काय, आणि ती ते खरं आपलं दुर्दैव आहे की जनरल प्रॅक्टिशनर आपले गेले, हा खरं दुर्दैव आहे आपलं. मला खरी गोष्ट आहे. तर डॉक्टर व्हिजिटला गेले. तर काय झालं, मी त्या हॉलमध्ये इकडे तिकडे बघायला गेलो वगैरे, काय असतं की सांबाराचं लक्षच ठेवते. तसं तिथल्या टेबलावरती एक एक्सरे पडला होता. बाकी एक्सरेचं नाव वगैरे काही बघितलं नाही, असं बघितलं सगळं बघितलं. आम्हाला इतकी ती सवय झालेली आहे की पहिली गोष्ट मेल और फीमेल काय ना, स्टुडंट इथे त्यांना शिकवलं मी. पहिलाच एक्सरे बघितल्यानंतर लक्षात आलं की तिचं फीमेल. आणि मग डायग्नोसिस बघितलं, सगळं हे केलं वगैरे. थोड्या वेळाने गोखले आले, अरे सॉरी ना मला व्हिजिट होते, एक दोन तेवढे करून आलो तर थांबायला लागणार. तेव्हा की मी म्हणून की कोण फिमेल पेशंट आहे, मला नाही वाटत की 1 किंवा 2 वर्षापेक्षा जगणार आहे. शी इज गोइंग टू डाय, शी इज गोइंग टू डाय मिझरेबल डेथ. तर गोखले म्हणाले, अरे नाटेकर, अरे श्री तुझं डायग्नोसिस, रेडिओलॉजी डायग्नोसिस छान आहे, परफेक्ट आहे. म्हणजे काय झालं नाही, इंग्लंड मधल्या रेडिओलॉजिस्टने हाच रिपोर्ट त्यांना दिलाय, शी इज बियॉन्ड ऑपरेशन, नथिंग कॅन बी डन अबाउट इट, आणि शी इज गोइंग टू डाय लेटर डाय पीसफुली. तर मग ते म्हणाले, तुला माहिती काय कोणाचा एक्सरे, ते आता ज्या डॉक्टर इथे आहेत एस्पेशली वसवाडे म्हणून मला सांगतो, इट वॉज अ केस ऑफ कॉन्जेनिटल डिसीज, VSD होतं. आणि VSD मीन ग्रोस पल्मोनरी हायपरटेन्शन. आणि these are talking about 166 to be exact, 65-66. There was no treatment even in England. इंग्लंडमध्ये लोकांनी असं सांगितलं होतं की we cannot operate on this, and VSD correct at this stage now nothing is going to happen because the changes are permanent in the lungs and she is beyond. तर मी गोखलेने विचारलं, गोखले मला मी खुश झालो. काय असं माहितीये का, सुरुवातीला आपण डॉक्टर प्रत्येक डायग्नोसिस मारला ना की मला वाटतंय त्याला आनंद असतो डॉक्टर, काय क्या बात आहे. त्यांनी मग सांगितलं की कोणाचा एक्सरे माहितीये का तुला, म्हटलं नाही, नाव काय बघितलं नाही. मधुबालाचा एक्सरे. म्हणजे मला इतका धक्का बसला एका दृष्टीने की हे मधुबाला, देवा माझ्या जीवनामध्ये मधुबाला तू आणलीस, पण ही कशी मला अशी माझ्या जीवनामध्ये मधुबाला येऊन गेली, पण काही फार चांगली आठवण ठेवून गेली नाही. आणि खरोखरच तिचे नंतर हाल झाले, जवळजवळ 8-9 वर्ष. मोगले आझम वॉज लास्ट मूवी. तर मोगले आझमच्या सिनेमाच्या वेळेला सुद्धा ती 2-3 वेळा सिंकोपल अटॅकने खाली पडली होती, ब्लू झाली होती, आणि शुअर ब्रेथलेस. तर दॅट वॉज हर लास्ट मूवी. आणि आय डोंट नो व्हेन शी डायड. दिस स्टोरी वॉज 66. त्याच काही महिन्यातच दुसरा जाऊ नटी मला मिळाली जवळ बघायला. आणि अशी खरं तर आपली आवडती व्यक्ती अशा पद्धतीने भेटणं ही फार दुःखाची गोष्ट असली तरी तुमचं चित्रपट वेळ फारसं कमी झालेलं नाही. अजूनही चित्रपट पाहतात, परंतु काही तारुण्यामध्ये आपल्याला आवडला सगळ्यात आवडता चित्रपट कुठला? आवड खरं सांगायचं म्हणजे मी चित्रपट बघितलेलेच नाहीये. आता सांगतो मी माझं पहिला जीवन काय, तो प्रत्येक माणसाला लक्षात घ्या. मी पहिली केलेली सर्जरी परत सर्जन, पहिला घेतलेला हुस्कीचा अनुभव होतो. पहिला सिनेमा कुठला बघितला. तर काय झालं सांगतो तुम्हाला की आम्ही धारवाडला होतो शाळेमध्ये, आणि शाळेमध्ये तिथे माझे वडील जे तिथले सुपरिटेंडेंट होते. खूप मोठी एरिया जुन्या ब्रिटिश काळात मी होते. 44 आणि 47, मी 47 ची बोलतो. 47 तिथे विमानी पटवर्धन नावाचे एक ग्रस्त होते. ही वॉज अ केमिस्ट्री प्रोफेसर इन कर्नाटक कॉलेज. पण त्या काळातले ते अतिशय गाजलेले विनोदी लेखक होते. आणि माझ्या वडिलांची त्यांची मैत्री चालली होती, आणि ते दर 4 दिवसांनी दर आठवड्याला एक सिनेमा बघायचे एकत्र. एके दिवशी ते शेअर बघून आल्यानंतर एकदम मला, आणि ते विरोधी होते फार. संडे के मंडे वगैरे, संडे वगैरे एकदा असं म्हणत होते आले. आम्ही 52 साली पुण्याला GPO मध्ये गेलो. माझे वडील सुप्रिटेंडेंट होते. GPO पुण्यात जे बघितले तुम्ही असं कॅम्प आलं
खूप ब्रिटिशकालीन इमारत आहे आणि वरच्या बाजूला क्वार्टर्स होते म्हणजे कित्येक खोल्या आम्ही बंदच करून टाकल्या होत्या त्या वापरायचे नाही मोठे मोठे खोल्या वगैरे असे ब्रिटिशकालीन ते क्वार्टर्स होते तर तिथे आम्ही असताना विमानामधून पुण्यात आले माझे वडील सिनेमा थिएटरमध्ये गेले तिथे सिनेमा बघितला आणि माझ्या वडिलांचं असं एक खास आलो होते पैसे अगदी लिमिटेड होते व्हेरी फ्रँकली मला पुण्यामध्ये नंतर मुंबईला तुम्ही ट्रॅकचं एक आणा वाचवायला मी 5-6-7 किलोमीटर चालत असे एक आणा ट्रॅकचं वाचवण्याकरता अशी परिस्थिती होती खरं सांगायचं म्हणजे इन्स्पेक्ट ऑफ बीइंग ऑफिसर इन ब्रिटिश काळ तर त्यांनी मला ते म्हणाले की तुम्हाला अरे श्री उद्या रविवार आहे तुम्ही तू आणि अरुण मी माझा धाकटा भाऊ तुम्हाला तुम्ही सिनेमाला जायचंय मी याला सांगतो निजाम म्हणून आमचा एक शिपाई होता त्याला सांगितलं की अरे पोरांना घेऊन जायचं सिनेमा दाखवायचा आणि कॅम्प मधून ट्रिपल सी म्हणजे दोन भाऊ सायकल चालणार आहे असं कॅम्प मधून निशांत नावाच्या टॉकीज मध्ये गेलो म्हणजे निशांत पुण्यातलं टॉकीज तुला माहिती नाही मला माहिती नाही लक्ष्मी रोड सोन्या मारुती झाल्यानंतर सर्व ज्या कॅम्प मध्ये जिथे जातो तिथं ते निशांत टॉकीज आहे तिथे आम्ही दोघे जण तो सिनेमा बघायला गेलो तो सिनेमा होता अल्बेला आणि मंडळी तुम्हाला खरंच सांगतो तो अल्बेला सिनेमा आम्ही बघायला गेलो आणि त्यामध्ये असं दाखवलंय की भगवान त्याच्यामधला एक भोळसट असतो सिनेमाचा वेळा असतो अत्यंत गरीब परिस्थिती असते त्याची आणि तो त्यातली स्वप्न बघत असतो त्या स्वप्नामध्ये त्याला ती गीतावरी दिसत असते तिच्यावरून तो डान्स करत असतो असं वगैरे शेवटी खरोखरच हा नट बनतो आता असं तर सिनेमातलं नंतर ते दाखवलंय की गरीबीतले आनंद आणि श्रीमंतातले दुःख असे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं तर त्याच्यामध्ये असं दाखवलंय गरीबी याच्यामध्ये की ही त्याची जी बहीण असते तर ती त्याला गाणं म्हणून झोपवत असते तर मला सांगा बहिणीने गाणं म्हणून भावाला झोपवावं असं कुठल्याही सिनेमात नाहीये आईने अंगाईने गायलेलं आहे आजीने गायलेलं आहे वडिलांनी गायलेलं आहे पण बहिणीने भावाकरता झोपण्याकरता इतका तो तुम्हाला करतो प्रेमळ हे आहे ती बहीण दाखवली त्याच्यामध्ये बीना म्हणून आहे तुम्ही केलंय सुंदर अभिनय आहे तुम्हाला खरंच सांगतो अजूनही जर अल्बेला हा सिनेमा अवेलेबल आहे मी पुन्हा एकदा खूप 2-3 वर्षापूर्वी बघितला आणि तितकंच एन्जॉय केला पण मग माझ्या लक्षात काय राहिलं त्यातलं जे बहीण भावाचं प्रेम होतं हे त्या काळामध्ये मला इतकं भावलं की अक्षरशः रडायला लागलं ते बघत असताना त्याचं कारण असं आहे आम्ही 3 भाऊ आहोत मला बहीण नाही आणि मला हे शाळेपासून हे मला दुःख मला सलत होतं की रक्षाबंधनाच्या वेळेला माझी राखी पण किती सारखे वगैरे असे सगळे मला आजूबाजूच्या शाळेमध्ये मुलं दाखवायची आणि माझ्या हातामध्ये राखी नाही दिवाळीच्या वेळेला भाऊबीजेच्या वेळेला बहीण ओळखते भावांना त्यांना हे मिळालं या पिढीला ते मिळालं त्या पिढीला भावाला रिटर्न आता तर नवीन झालंय रिटर्न गिफ्ट झाले वगैरे हे काही नाही तर अगदी लहानपणापासून मला असं जाणवत होतं की मला एक अशी मल्टी फॅसेटेड दिसायला हा सुंदर नाही ही अशी चांगली मुलगी मला केव्हाही बघायला मिळाली नाही हे अगदी स्पष्ट सांगतो मी असं मला त्यामध्ये काहीही एक्झॅजरेशन नाही मला कधीही ती माझी बायको कशी असेल याच्यापेक्षा अशी मला एक बहीण असली तर काय मजा आला असतं हेच माझ्या जीवनामध्ये कायम मला जाणवतं आणि ते केव्हापासून आलं त्या अल्बेला सिनेमापासून आलं इतका सिनेमाचा इफेक्ट असू शकतो माणसावरती की ते अजूनही मला असं जाणवतं की आपल्याला बहीण नाही आहे बहीण असणारी किती नशीबवान आहे आणि त्यामुळे बहीण भाऊ यांची भांडणं वगैरे बघितली ना की मला खूप मनापासून बहीण आणि इतकी बहीण असताना तिची भांडण असतं असं या सिनेमाची माझ्या सिनेमाची गोष्ट अशी आलोच या विषयावर सांगतो तर तू दिवेसे आजारे अखेर हे गाणं कसं झालं सांगतो एकदा रेकॉर्डिंग होतं सी रामचंद्रनचं त्याचे म्युझिक डायरेक्टर होते आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला आल्यानंतर लताबाईने सांगितलं त्याच्या दुसऱ्या एका सिनेमा करता ते चालू होतं त्याचं रेकॉर्डिंग फालतू चाललं हे नको त्यावेळेला त्याच्या खिशामध्ये कागद होता आणि त्यांनी हे धीरेसे आजारी आजा हे गाणं हे तो म्हणाले की हे नको आपण दुसरं रेकॉर्डिंग गाणं करूया तर ठीक आहे आपण अल्बेला मधलं एक गाणं करूया लक्षात घ्या अण्णा आणि सी रामचंद्र किती हे होते किती मिनिटात त्यांनी तिची चाल बनवली असेल त्यांच्या डोक्यामध्ये रके आत्रे उल्हास केशव आत्रे यांचं पायाची दासी म्हणून एक सिनेमा होता त्या सिनेमामध्ये अण्णासाहेब माइंडकर म्हणून त्यावेळेचे म्युझिक डायरेक्टर यांनी फुलल्या जुली जाई जुई असे गाणं आहे काफी रागात ती चाल अण्णांच्या डोक्यात होती
म्हणजे त्या काफी रागाच्या सुरांमध्ये आणि याच्यामध्ये त्यांनी असं एक गाणं रेकॉर्डिंग झालं की जे अजरामर गाणं आहे, धीरे से आजा रे अखियाला में इंडिया आजा रे आजा. मला नाही वाटत मला इथे ते गाण्याचे रसिक जे आहेत ते म्हणतील की त्यासारखं अंगाई गीतच कुठल्या हिंदी सिनेमामध्ये नाही. असं गाणं अशा तऱ्हेने बांधलंय. हे आणखीन एक जातं गोष्ट प्रत्येक माणसाला गायला आवडतो, कुणाला गायक आवडतो, परंतु आपल्याला आवडणारा गायक जेव्हा आपल्या समोर येतो आणि आपण फरमाईश केलेलं गाणं गातो तेव्हा काय झालं? झालं बाबा, माझ्या जीवनामध्ये हेही घडून गेलं. आता मला सांगा की आपला आवडता गायक आहे, त्या गायकाने तुम्हाला विचारायचं तुम्हाला कुठलं गाणं आवडतं आणि ते गाणं म्हणायचं. आता काय योग आहे मला सांगा, याच्यापेक्षा आणखी काय आयुष्यात भाग्य भाग्य याच्यापेक्षा काय पाहिजे. तर झालं तर त्याचं असं झालं. मी ग्रॅड मेडिकल कॉलेजमध्ये असताना साधारण एक 60-61 सुमाराला आम्ही ऑल इंडिया जिंकलो आणि त्याच्यामध्ये मी इंटरमेडिकल जिंकत असल्यामुळे नाटेकर हे नाव असल्यामुळे मी कॉलेजमध्ये खालच्या याच्यापर्यंत ऑनररी वगैरे एव्हरीबडी घेऊन नाटेकर. तेव्हा त्याचा थोडासा फायदा म्हणून आमच्या ऑगस्ट मेलडीज नावाचा आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी ऑगस्ट महिना आला की तो कार्यक्रम व्हायचा, ऑगस्ट मेलडीज. आणि त्यावेळेला असं होतं की ते डॉक्टर्स होते, त्यांचे पेशंट कोण ना कोणते असेल, कोण हजार असेल, कोणाचा पेशंट असेल, कोणाचा ओपिनियन पेशंट असेल तर कोणाचा. आणि पेशंटला त्यांनी सांगितलं की आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, तिथे येऊन गाणं गायचं तुला. निमूटपणे येऊन काही पेशंटना घेता गायचे. लता मंगेशकर वगैरे सुद्धा त्यांना शक्यच नव्हतं, ते इतके बिझी असायचं. सगळे गायक गायिका नव्हते. त्यातल्या त्यात तलत मेहमूद हा माझा सगळ्यात आवडता गायक. तर त्याला म्हणतो तलत मेहमूदला आपण आता त्याला जाऊन आणायचं ना. तर मी आमच्या सेक्रेटरी साहेब जनरल सेक्रेटरी तलत मेहमूद आणायचं असेल ती जबाबदारी माझी. आणि ओपी कपूर नावाचे आपले बॉस होते आणि त्याची शेवरोले इम्पाला गाडी आणि पुढे तो तसं चकाचक केलेला तो ड्रायव्हर अशी कॅप वगैरे घातलेला आणि त्या मागच्या सीटवरती बसणार. म्हणजे मला काय सांगू काय सुख त्या काळात ते सुख म्हणजे काय स्वर्गीय सुख. मी ऍक्च्युली माझा एक कलिग होता, आम्ही दोघे जण गेलो. खारला त्याचं घर होतं, करत नाही त्याचं घर ग्राउंड फ्लोअरला 2 पायऱ्या चढून साधं दारावरती वेळ वाजवली, समोर करत नाही. आम्ही सांगायचा प्रयत्न करायला लागलो की सर वी आर फ्रॉम ब्रँड मेडिकल. येस येस इज कमिंग, आय एम वेटिंग फॉर यू. आई राहत गिव्ह मी 5 मिनिट्स असं म्हणून तलत साहेब आत गेले चेंज करायला. मी हॉल बघितलं, सेलिब्रिटीच्या घरात जाणार म्हणजे एक नंदू नाटेकर आमच्या घरातला सेलिब्रिटी सोडला तर मला कोणाच्याही घरातल्या सेलिब्रिटी घरी गेलो नव्हतो कधी. अगदी साधं तसं होतं त्या काळात. फक्त कोपऱ्यामध्ये मोठा हे होतं, त्याच्यावरती असंख्य मेडल्स, ढाली, कप्स वगैरे असं मेमोरियम प्लेट आपण त्याला म्हणतो, ते सगळे छान अरेंज केलेले होते. रेकॉर्ड वगैरे मिळालेलं तेवढंच होतं. ते मात्र मी डिटेल्स बघत होतो तेवढं लक्षात राहिलं. येताना त्यांनी 5 फेरचं टीम उचललं, ते मी बघितलं होतं. एक लाईटर त्याच्यावरती दादाला बघितलं होतं, त्याने हळूच घेतलं आणि साधा पांढर शिवाय साधी एक पॅन्ट, काहीही मेकअप नाही, हे नाही, काही नाही. मी गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यानंतर त्याने पहिली सिगरेट शिरलं. त्या काळामध्ये गाडी एसी असता तरी कधी कोणी एसी वापरला नव्हता. सगळं उघडं होतं, तसं खिडक्या सगळ्या उघड्या होत्या आणि असं म्हणणं एक बसत त्यांनी 5 वास, चांगल्या सिगरेटचा वास पण अतिशय चांगला आहे. माझे वडील खूप चांगल्या सिगरेट किंवा त्याच्या लक्षात येतं हा हे 5 आहे, हे 3 कॅसल्स आहे म्हणजे असं. तर माझ्या मनात आलं, अरे ज्या ओठातून जे मधमधी सूर मी ऐकतोय त्या ओठातून येणारा धूर सुद्धा किती असं मला वाटायला लागलं. आणि असं जाताना हे झालं विषय निघाला. तर यांनी सांगितलं तो आपला समोरचा जो होता भिडू, त्याने सांगितलं सर मी ओळख करून देईल, सर इज नाटेकर, इज नंदू नाटेकर ब्रदर, इज अवर चॅम्पियन बॅडमिंटन प्लेयर वगैरे. तर
नेक्स्ट क्वेश्चन जो होता अपेक्षित तो तलत मेमोने विचारला नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांना स्पोर्ट्स मधला नाटेकर म्हटल्यानंतर बॅडमिंटन म्हटल्यानंतर रिलेटेड टू नंदू नाटेकर हा प्रश्न आला नाही. माझ्या लक्षात आलं की साहेबांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही. आणि मग त्याने एकदम मला विचारलं की हुज युअर फेवरेट सिंगर, आपका सबसे कौन सा मैंने कहा कि साहब इसलिए तो मैं आया हूँ आपको लेने के लिए, आप तो मेरे हमारे मोस्ट फेवरेट है तलत मेमन साहब, मेरे कौन से गाणे आपको अच्छे लगते हैं असं म्हटल्यानंतर अक्षरशः सुरुवातीच्या त्यांच्या अर्जू म्हणल्या गाण्यापासून ते आरजू आशियाना तमुकडे जसं आम्ही मेडिकलला जसं कार्पल्स किंवा मेटाकार्पल्स पण सांगतो ना पाठ केलेली असतात ती तशी मी सट गाडी त्याला सांगितली तेव्हा लक्षात आलं त्यांची की खरंच खरंच फेवरेट है वगैरे. हाँ इतने खुश रहे बाबू. अच्छा ये देखो आपको सबसे मेरा गाना कौन सा अच्छा लगता है, आपका मोस्ट फेवरेट गाना कौन सा है? तो मैं मतलब साहब बागेश्वरी राग में मदन मोहन साहब ने दिया है, देख गया रोया का, हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया, ये आपका गाना मुझे बहुत अच्छा लगता है. अच्छा अच्छी बात है. असं मी करत तो तेवढ्यामध्ये बिर्ला मातोश्री आम्ही उतरले स्टेजवरती गेले आणि तलत मेमन आल्यानंतर दरवर्षी यायचे. प्रॅक्टिकली मी असताना 5 वर्ष जवळजवळ 4 वर्ष तर नक्कीच काय ऐकत होतं म्हणून. तर ते सुरुवातीला तस्वीर तेरा बेरवान सगळी वगैरे असं एखादं प्रायव्हेट गाणं ते गाणं माझ्या पार्टनर मसूर म्हणून पार्टनर फेवरेट गाणं होतं. ते एखादं गाणं म्हणायचे. मग जलते हे जिसके लिए हे गाणं त्यावेळेला इतकं पॉप्युलर होते, लोकांची फरमाईश ते गाणं म्हणायचे. अशी 3-1 गाणी झाली की प्रोग्राम संपायचा, कारण दुसरा कोणतरी आर्टिस्ट यायचा पुढचा एका वेळेला असे आर्टिस्टचे एका बघून एका बघून. तर असं तो ऑगस्ट मेरिटचा प्रोग्राम होता. तर ते 3 गाणी झाल्यानंतर लोकांना वाटलं की आता उठणार साहेबचा काम माईक घेतला हातामध्ये आणि ते मला अभी जो माईक गाना गाऊंगा वो आपके बैडमिंटन चैंपियन है उसका फेवरेट है और ये गाना मुझे भी बहुत पसंद है. आणि असं म्हणून त्यांनी पण या गाण्याचा अर्थ वेगळा. आता मला सांगा, नंतर मी कॉलेजमध्ये अक्षरशः थोड्या अंगावर सांगत होतो की आणि बघा ना तुम्ही की आपल्याला आवडणारा गायक आहे त्यांनी विचारायचं की तुला कुठलं गाणं आवडतं, ते गाणं म्हणायचं, ते सगळ्यांसमोर सांगायचं की मी ह्या माणसाकरता हे गाणं गातोय. मला सांगायच्यापेक्षा पण दुसरं काही नसतं. खरं तर नाटेकर सरांचा हा सगळा प्रवास पाहिला तर एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, काही माणसं तुमच्या मनातली होती, काही जनातली होती. जनातली होती तुम्ही ती सर्व वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची नाती उलगडून दाखवली. तर मनातली नाते एवढ्या छोट्याशा मुलाखतीमध्ये उलगडून दाखवणं शक्य नाही. परंतु तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कधी ऍक्टिंग सिव्हिल सर्जन असाल, खरं तर आपला स्पेशलायझेशन बघितलं ना एक्सरे, तर मी सामाजिक शास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे मला काय वाटतं, डॉक्टर कसे असावेत की माणूस पुढे उभारला की त्याला पायापासून डोक्यापर्यंत पाहिलं की त्याचा एक्सरे निघावा. हा खरा डॉक्टर. आपण तर चंदेरी दुनियेत अनेकांच्या सहवासात राहिलेला, तर जीवाची मुंबई करण्याची फार मोठी संधी असताना सांगलीसारख्या शहरात आला. इथं सिव्हिल सर्जन म्हणून 17 वर्ष कधी ऍक्टिंग कधी रेग्युलर काम केलं. प्रत्येक डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये काही ठराविक सुखद अनुभव येत असतात. तुम्ही वैद्यकीय सेवेत असताना काही ठराविक अनुभव मिळाले असतील तर ते सांगितलं तर फार बरं होईल.
मी सिव्हिल सर्जन असताना एखादा अनुभव तुम्हाला पाहिजे. ते सिव्हिल सर्जन एक काटेरी खुर्ची आहे. आपल्याला लांबून सगळं चांगलं दिसतं, पण खरोखरच काटेरी खुर्ची आहे. तर त्या काटेरी खुर्चीमध्ये मला काय असतं सांगतो, मी रेडिओलॉजिस्ट म्हणून खरं म्हणजे वसंतदादा घरी आल्यामुळं माझी तिथे पोस्ट घेतली होती. एक 70 सालची गोष्ट आहे. त्यानंतर मला त्यांनी फुल टाइम केलं, जेव्हा थेरपी आली तिथे ट्रीटमेंट कॅन्सरची आली त्यावेळेला, आणि सांगितलं की प्रायव्हेट प्रॅक्टिस तुम्हाला अलाउड आहे, तुम्ही सिव्हिल सर्जन म्हणून राहा. असं असताना इथे काय असतं की सिव्हिल सर्जन इथे सांगलीची पोस्ट सिव्हिल सर्जनची ही शिक्षेची जागा होती. इथं आले की लोक बदलायला प्रयत्न करायचे, कारण तिथं फुल टाइम असं कंट्रोल नव्हतं, डीन असल्यामुळं आणि असल्यामुळं. त्यामुळे ते सिव्हिल सर्जन इथून बदली ते करून घ्यायचे किंवा रजेवरती जायचे. तर असा तो त्यामुळे 17.5 वर्ष जवळजवळ मला त्या खुर्चीत बसायला लागले. तर सिव्हिल सर्जनच्या ड्युटीज मध्ये गोष्टी तुम्हाला माहिती नसल्या त्या गोष्टी सांगतो काय, की सर्टिफिकेट्स तुम्हाला द्यायला लागतात, तुम्हाला काउंटर सिग्नेचर द्यायला लागतात. म्हणजे रजा घेतली आहे तर ती बरोबर आहे की नाही, तुम्ही ट्रीटमेंट घेतली आहे ती बरोबर आहे, त्याचे होणारे पैसे ते बरोबर आहेत की नाही, औषधं घेतली त्याचे पैसे ते बरोबर आहेत की नाही, तुमचा बदली करून घेतली ती बरोबर आहे की नाही, बघायला वगैरे पुष्कळ गोष्टी सर्टिफिकेट्स त्याला म्हणतात. तर मी ठरवलं होतं आयुष्यामध्ये, कारण मला हे काजूची पुंगी होती, खरंच आहे, माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस होती. मी ठरवलं होतं जीवनामध्ये की एकही रुपया मी हरामाचा खाणार नाही, घेणार नाही, आणि एकही खोटं सर्टिफिकेट कुणालाही देणार नाही. आणि त्याप्रमाणे मी करत होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तर मग एके दिवशी मात्र असं झालं, मला सांगायला असं झालं, संध्याकाळी 5-1 वाजले होते. सर्टिफिकेटचं व्हायचं त्याचं काम सगळं सिव्हिल सर्जनचं काम संपलं होतं, साहेब वगैरे झाले का एवढ्यामध्ये समोरचा मुलगा तुमचा दारावर तयार होतो, सांगितलं की साहेब बाहेर एक म्हातारे ग्रस्त आहे, ते सकाळपासून आले, पण ते म्हणतात की सगळी मंडळी गेल्यानंतर मी आज सरांना भेटलो. तर ते ग्रस्त आत आले. तर पेन्शनीला आलेला माणूस होता, ती चुरगळलेला शर्ट, साधं याची पॅन्ट आणि गरीब दिसत होता अगदी. आला होता. आल्यानंतर त्याने मला पहिली गोष्ट नमस्कार केला, तो म्हणाला साहेब हे सर्टिफिकेट समोर सर्टिफिकेट बघितलं तर त्याच्यावरती सह्या त्यांनी हे कुणीतरी बाहेर जाऊन तो म्हणाला साहेब मला काहीही झालेलं नाही. सकाळपासून मला 10 ते 12 पेशंट 15-25 पेशंट आले होते की मी किती भयंकर आजारी आहे, कशी माझी ट्रीटमेंट मी केवढी मोठी घेतली आहे, त्याच्याकरता किती मोठी बिलं माझी झाली आहेत, मला रजा कशी 2 महिन्याची पाहिजे, 3 महिन्याची पाहिजे वगैरे वगैरे असं सांगणारे सकाळपासून आले होते. संध्याकाळी आलेला सर्टिफिकेट हातात समोर ठेवला आणि म्हणाला साहेब मला काहीही झालेलं नाहीये, मी फिट आहे. मी हे पैसे जो काय सर्टिफिकेट आणलाय ह्याच्याकरता रजेकरता, तर मला तुमची काउंटर आम्ही बाहेर चौकशी करून आलोय सर, तुम्ही पैसे घेणार नाहीये आणि तुम्ही हे सर्टिफिकेटवरती सही पण करणार नाहीये हे मला माहिती आहे, मी चौकशी करून आलोय, पण तरी विचार व्हावा असं. मला आश्चर्य वाटलं की इतके दिवस मी असं एकही पेशंट मी बघितलं नव्हतं की जो आपले पेशंट म्हणजे असं सांगणार काय असेल, कसं म्हणतात काय असं माहिती, पाणी प्या, तुम्हाला सांगा की का पाहिजे तुम्हाला सर्टिफिकेट, काय होतं, प्रश्न काय. त्याने जी सांगितलेली स्टोरी तुम्हाला सांगितली, त्याने सांगितलं की साहेब मी अशा डिपार्टमेंटमध्ये काम करतोय की जिथे पगार हा पॉकेट मनी म्हणून वापरला जातो, पगारावरती कोणी राहत नाही, पॉकेट मनी आहे, अशा डिपार्टमेंट मध्ये आहे. मी एकही पैशाचं कधी अफरातफर केलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला सारखं या इथून तिथे असं मला सारखी टेबल मला हे करत असतात लोक. माझी बायको माझी टीव्ही चालवतात, माझे सगळे पैसे संपले, मी भांडातून पैसे काढले, माझे सगळे संपले. माझं खूप उशिरा लग्न झालं, तर माझी बहीण लग्नाची होती, आणखी भाऊ होता, त्याचं शिक्षण होतं, ते करण्यामध्ये मी लग्नच केलं नाही, तर उशिरा लग्न केलं. आणि नात्यातलीच अशी एक बाई केली की तिचा नवरा मेला होता, विधवा होती, पण गरज म्हणून तिची गरज आणि माझी गरज म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. आम्ही नात्यातली असल्यामुळं आम्हाला एकच मुलगी झाली, तर त्या मुलीचं लग्न जमत नाही आणि माझे बरेच पैसे सध्या कर्जाऊ झाले, तिला वेगळ्या ठिकाणी तिचं लग्न जमवण्याकरता जाणार आहे. तिचं कारण असं की बायकोला टीव्ही झालाय, ती म्हणणार आहे मीही आता रिटायर होणार आहे,
त्याच्यानंतर या मुलीचं काय होणार. म्हणून मी लग्न तिचं खटपट करतोय, पण तिचं लग्न काही जमत नाहीये. का जमत नाहीये हे तुम्हाला कळेलच. म्हणून तिने बाहेर नका जरा आत येईल का, एक मुलगी आहे. ती मुलगी 3.5 ते 4 फुटाची होती आणि टिपिकल कपाळात बटन नोज, आम्ही ज्याला असं बटन सारखं नोज, डोळे असे वगैरे वगैरे. आणि माझ्या लक्षात आलं की शी इज अ डिस्प्लास्टिक गर्ल. आता ह्या मुलीचं लग्न कसं होणार. ऑब्विस म्हणून तू म्हणाला की मुलगी वैद्यकी तर लक्षात येतील, पण म्हणाले मला एक स्थळ आहे आणि ते नागपूरमध्ये आहे, नागपूरच्या जवळ कुठेतरी आहे. तो माणूस असा आहे की त्याला जुळं झालं आणि त्याची बायको बाळणपणामध्ये गेली. तिची आई म्हातारी आहे आणि त्या जुळ्या मुलाला कोण सापडला आणि तो 40च्या पुढे आहे. तर त्याला तो लग्नाला तयार आहे. आणि मला असं वाटतं, मला थोडंफार हे कळतं ज्योतिष की इथे हे माझ्या मुलीचं जमणार आहे, म्हणून मला नागपूरला जायचंय. पण माझ्याकडे काही रजा शिल्लक नाही, कारण माझे सगळे सत्य, म्हणून मी आज हे सर्टिफिकेट घेऊन आलो. तर तुम्ही डॉक्टर सिग्नेचर करून घ्या. मी म्हटलं ठीक आहे, तो आपली काही इथे ठेव. मग मी विचार करायला लागलो. मला रात्रभर झोप आली नाही. काय आहे तर मी एकही सर्टिफिकेट खोटं दिलं नाही. हा माझा इगो, आम्हाला इगोच झाला होता, दुराभिमानच झाला होता मला की मी एकही सर्टिफिकेट खोटं सर्टिफिकेट दिलं नाही. दुसऱ्या बाजूला मी जर हे सर्टिफिकेट दिलं त्याला काहीही झालेलं नाहीये, पण तरी मी त्याला रजा सँक्शन करतोय. काय करू, रात्रभर असं करूया तसं करूया. आणि मग शेवटी मी म्हटलं तर शेवटी माझा दुराभिमान आहे. मी एखादं खोटं सर्टिफिकेट दिलं की माझं काय भयंकर हे होणार नाहीये, पण मी दिलं तर त्याचा किती फायदा होईल. आणि दुसऱ्या दिवशी तो परत आला. त्याची 3 दिवसाची रजा होती, तिने 7 दिवस केली. कारण म्हटलं नागपूरला जायचंय, हे करायचंय. आणखी ट्रेन मिळाली नाही, उशीर झाला तर तुझा उगीच खोळाप होईल. तुझ्या 3च्या ऐवजी त्याला 7 दिवसाचं रेग्युलर सर्टिफिकेट लिहून दिलं. असं त्याला ते दिलं. पुढं असं झालं तरी पाय बी घेऊन आला, तुम्ही मोठ्या माझ्यापेक्षा काय काय जातात. मी काही छोटीशी गोष्ट केली होती, ठीक आहे, तर त्या मुलीचं लग्न जमवा एवढी मात्र माझी खरीच इच्छा आहे. आणि तसं होतं. साधारण नंतर मी ते 2-4 7 दिवस 10 दिवस 15 दिवस असे मला दाखवत नाही. मी तो विसरून गेलो. एके दिवशी क्लिनिक मध्ये माझे सांगत आलं की माझ्यासाठी एक म्हातारीग्रस्त आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे काय पेशंट आहे का. तुम्हाला पेशंट नाही तर मला नुसतं भेटायचं. ते आले होते, ते ग्रस्त आहे. मग 100 ओळखले. म्हटलं हा या बसा बसा, काय म्हणताय, काय काय झालं. ते म्हणले साहेब मी तिथे गेलो, मुलीला घेऊन गेलो होतो. माझी मुलगी जरी अशी असली तरी लहान मुलं तिचे फार लढा लागते. लहान बाळाला ती मुलं ती माझी मुलगी इतकी आवडते, तिलाही लहान बाळाची इतकी हौस आहे. मी तिथे गेलो, ती मुलं आली की तिला पिलं नाही की तिने सोडायलाच तयार नाही. आमचं तिचं लग्न झालं. नवरा अतिशय खुश झाला, मुलं त्याची जबाबदारी संपली, हे झालं वगैरे. आणि अशा तऱ्हेने सुखात्मिका झाली आहे. म्हणून मी तुम्हाला पेढ्याची पुडी इथं देऊन आणली आहे तुमच्याकरता. कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्ही काही घेत नाही मला माहिती आहे, चौकशी केली आहे. पण प्रायव्हेट मध्ये माझी एवढी एक छोटीशी गोष्ट म्हणून मला तुम्ही पेढ्याची पुडी तुम्हाला देतो. ही गोष्ट माझ्या त्याच्यामध्ये पेढ्याची पुडी ही अशी माझ्या जीवनामध्ये झाली. ते वडील, त्याची आगतिकता, त्यांचं हताशपणा, आणि ती मुलगी आणि त्यानंतर आलेले ते वडील व्यवस्थित शहर वगैरे होता, तसा त्यांचा चेहरा आणि वगैरे गेलेले होते. माणूस निराळा दिसत. छोट्याशा माझ्या एका गोष्टीमुळे थोडा माझा इगो, त्याच्यानंतर मात्र मी आयुष्यात आता कधीही असं क्लेम केलं नाही की मी एकही सर्टिफिकेट खोटं दिलं नाही. म्हणून ते सर्टिफिकेट मी नक्की खोटं दिलेलं. ठीक आहे. रात्रीचे 9 वाजले आणि 9 वाजून गेले. असं म्हटलं जातं की रात्रीचे मित्र कमी करा आणि सकाळचे मित्र वाढवा. सकाळचे मित्र वाढवले की आबाळमायाच्या कट्ट्यावर जाऊन बसता येईल. सकाळचे मित्र वाढवले की कुरीकडे डॉक्टरांच्या बरोबर सायकलिंग करता येईल. संध्याकाळचे मित्र वाढवले की मिस कॉल देतील, कुठे बसवतील काय सांगता येणार नाही.
तसं तुमच्याही आयुष्यामध्ये एक मॉर्निंग ग्रुप आला त्याविषयी आपण मला एक सांगा, माझ्या लक्षात येईल चालू राहू दे का थोडा वेळ काय म्हणून मी म्हणत होतो तुला सर मी वेळ पुष्कळ गोष्ट आहे मॉर्निंग ग्रुप माझ्या जीवनामध्ये आला काय झालं अशा पद्धतीने तुम्हाला खरं सांगतो तसं गड पकड असं जर बोलले शकतो गप्पा कधी आपण अशा पॉईंटनी मारत नाही लक्षात आहे माहिती ना तुम्हाला गप्पा आपण कशी असं निवांत मारत असतो की नसं आगळ पकड मारत असतो त्यातच मजा असते मॉर्निंग ग्रुपचं असं झालं 1960 साली जेव्हा मी जिंकलो ऑल इंडिया लेवलला युनिव्हर्सिटी लेवलच्या हैदराबादला झाली आमची मॅचेस वगैरे आणि मी मुंबईत दोन टुर्नामेंट हे 2-3च टुर्नामेंट खेळू शकतो कारण मेडिकल याच्यामुळे शक्य नव्हता मला तर तिथला माझा खेळ बघितल्यानंतर आम्ही टर्नर रोडला पांढरा जायचो मुंबईला जण पांढरा माहिती आहे तिथे पलीकडे पांढरा जिमखाना आहे वॉकिंग डिस्टन्स आहे त्या पांढरा जिमखान्यामध्ये एक कंबर इब्राहिम नावाचा बॅडमिंटन खेळणारा त्यांनी माझा खेळ वगैरे बघितला होता किंवा मी तिथे कोर्टवरती खेळत होतो तर त्यांनी एके दिवशी मला म्हटलं की डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या मॉर्निंग ग्रुपमध्ये जॉईन व्हाल मॉर्निंग ग्रुपला याल का म्हटलं ठीक आहे एकदा मी हो म्हणून सांगितलं आणि म्हणजे लक्षात आलं की किती वाजता तो ग्रुप असतो तर त्यांनी सांगितलं हा कसा ग्रुप आहे त्यावेळेला माझी इंटर्नशिप चालू होती आणि त्यामुळे मला तसा हे होतं जाऊ शकत होतं सकाळी काही प्रॉब्लेम नव्हता म्हणून ती जायला सुरुवात केली पहिल्या दिवशी गेलो तिथे बघितलं तर हा डिटेल मला वर्णन करणार पुस्तकामध्ये सगळे खूप डिटेल वर्णन प्रत्येकाचं केलेलं आहे पण त्याचा तुम्ही जो प्रश्न विचारलाय रेल्वे तो रेल्वे फक्त मी तुम्हाला सांगतो एक अतिशय उंट आहे मला जसं देवरन दिसला त्याच्याही पेक्षा जास्ती हँडसम टॉल गोरा गोरा पण तांबडा रंगाचा अतिशय फ्लुएंट इंग्लिश बोलणारा आणि अतिशय मृदू बोलणारा असा तो हे होता तो होता दिलीप कुमार मला दर आठवड्याला आणि तो जेव्हा पार्टनर नसायचा आणि आमचे अपोनंट कोण होते तर अपोनंट होते नौशाद म्युझिक डायरेक्टर आणि त्यांचा पार्टनर होता जॉनी वॉकर हे आमचे अपोनंट होते आणि नाटेकर को हारना आहे नाटेकर को हारना आहे असं म्हणून ते दोघे जण तरास खेळत होते आणि दिलीप कुमार म्हणजे लिंबू होता ना तेव्हा मला जवळजवळ कोर्ट सगळं कव्हर करायला लागायचं वगैरे मी असं खेळायचं की त्याला गेम द्यायचो ते खुश व्हायचे वगैरे वॉकिंग मध्ये कसं जिंकल्यानंतर सेलिब्रेशन असतं तसं मग काहीतरी मागवायचं कोण पोस्ट मागवतोय कोण काय मागवतोय अमुक वगैरे असं तो आमचा मॉर्निंग ग्रुप होता एके दिवशी ज्यावेळेला दिलीप कुमार होता त्यावेळेला माझं बाथरूम बघितलं कोण आहे तर तो असं ब्रॉड चेस्टेड असा एवढे मोठे बलदंड अंगावरती एकही केस नाही डोळे बारीक त्या मनाने चेहरा जणू सरळ मानच नाही शरीराला तोडला गेलेला आहे आणि चेहऱ्यावरती आणि डोक्यावरती थोडे केस अशोक तसे आणि त्याला पोमेड त्यावेळेला पोमेड नावाचं असत म्हणजे केस असायचे ते पोमेड नाव चक्क असं बसवलेले आणि चेहऱ्यावरती कायम एक असं स्मित असते तुम्ही जर तवाला किंवा गँगटॉकला किंवा सिक्कीमला मध्ये वगैरे गेलात कुठे तर गौतम बुद्धाचं तुम्ही जर एक्सप्रेशन बघितलं तर तसं कायम असं हा माणूस स्मितहास्य करत बोलतोय की त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता आणि तृप्तता आहे असा त्या माणसाचा चेहरा होता आणि बोलायला तो अतिशय सॉफ्ट आणि अतिशय तुम्हाला सांगतो खरोखर भला माणूस मी तर त्याला भला माणूस म्हणायचं त्याचं बोलणं त्याचं वागणं हे इतकं डिसेंट होतं तो होता मोहम्मद रफी तोही असा मला म्हणजे लिंबू टिंबू म्हणूनच दिला होता ना असं हे असतं की तसं मला तो पार्टनर म्हणून होता तर असं त्यावेळी मॉर्निंग ग्रुपला खेळायचं किंवा मॉर्निंग ग्रुप मध्ये ज्या गोष्टी होत्या म्हणजे मी सैराबाजूला काही वेळा पॅरासिटामॉल पण घेऊन गेलेलं होतं बायकोला जरा हे होते प्रिस्क्रिप्शन असं तर होतं मॉर्निंग ग्रुप मग पेट लागायची मग जिंकायचो हारायचो हे मागव ते मागव वगैरे जे चालतात मी आपल्या व्यक्त्या जे चालतात जॉनी वॉकर हा म्हणजे तुम्हाला सांगतो कोकणीचं हे उडवल्यानंतर कोकणी कशी ते करते ना तर काही फुटबॉल नव्हतं आणि तुम्ही जसं आता तुम्ही त्याची गाणी बघितली ते बॉम्बे मेरीच्या वगैरे असे गाणी किंवा तेल मालिश सर्द तेरा टकर आहे वगैरे असा जॉनी वॉकर कोर्टावर तसाच होता मोहम्मद रफी हा फिट होता आणि बरं खेळायचं त्या मनाने
तर तो मॉर्निंग ग्रुप आता तसं माझा मॉर्निंग ग्रुप होता. पुढं असं झालं की मॉर्निंग ग्रुप मध्ये ते खेळत असताना आमची अशी जी मैत्री झालं वगैरे, तर एकदा दिलीप कुमार आणि रविवारी आम्ही मुद्दाम खेळायचो. कारण काय की जॉनी बाबूची बायको नूर म्हणून ती फार सुंदर बिर्याणी करायची, कबाब करायची, आणि ते रविवारी तो डबा घेऊन यायचा. तेव्हा मग सगळ्या बिर्याणी वगैरे व्हायची रविवारी सकाळी. असं ते हे होतं. कधी ते दिलीप कुमारने कबाब मागवले होते, त्याचे फेवरेट कबाब म्हणून हे होतं बांद्र्याला कोणतरी, तिथून खास कबाब मागवले. असं तो मॉर्निंग ग्रुप आम्ही एन्जॉय करत होतो. पुढे टुर्नामेंट झाली, ओपन टुर्नामेंट व्हायची झाली बांद्रा जिंकण्याची, की ज्याच्यात मुंबईतले सगळे सिनियर टॉप प्लेयर्स, महाराष्ट्रातले आजूबाजूचे सगळे टॉप प्लेयर्स हे आलेले होते. अशी ओपन टुर्नामेंट होती ती बांद्रा जिंकण्याची. कशी माझी एंट्री कुणी टाकली मला कळलंच नाही. पण माझ्या जीवनामध्ये नंदू नाटेकर आणि मी एकच टुर्नामेंट खेळलो आणि ती बांद्रा जिंकण्याची होती. आणि ती टुर्नामेंट मध्ये असं झालं की जसं रोनाल्डो खेळत असेल किंवा मेसी खेळत असेल वगैरे, तसं त्याला बाजूला त्याला बॉल द्यायचा नाही आणि बाजूला त्याच्या भोवती सगळे डिफेंडर्स ठेवायचे. ही जशी स्कीम होती तसं सगळे प्लेयर अपोनंट होते ना, की मी कचा लिंबू आहे, लिंबू टिंबू आहे म्हणून ते माझ्यावरती खेळायचे. नंदूकडे शटल द्यायचेच नाही. पण मी इतका कच्चा नव्हता जेवढं मी वाटायचो. म्हणून खूप छान होतं. आय वॉज व्हेरी स्लो पण आय वॉज व्हेरी ऍक्युरेट. माझं अँटिसिपेशन पण चांगलं होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं नंदू हॅड द लॅक. तो त्या रॅलीमध्ये केव्हा आतमध्ये यायचा हे लोकांना कळायचंच नाही आणि शेवटी तोच कंट्रोल करायचा. आणि असं करत 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 आम्ही सगळ्या मागत वी ऍक्च्युअली वन द टुर्नामेंट. वी बिकेम चॅम्पियन. आणि मग चॅम्पियन झाल्यानंतर डिनर होतं बांद्रा जिंकण्यावरती. लॉन बाहेर लॉन आहे, त्याच्यावरती खुर्च्या वगैरे मांडलेल्या होत्या. मोठे छानपैकी जेवण माहीत केलेलं होतं. तर ट्रस्टीज होते जिमखाना, विनर्स होते टुर्नामेंट. आणखीन सगळ्यांना होतं. गंमत मला अजूनही आठवत यायचं, आम्ही जेव्हा खेळत होतो ना त्यावेळेला फ्रंट सीट वरती जॉनी वॉकर, मोहम्मद रफी, आणखी नौशाद बसले होते. आणि मॉर्निंग आमचं त्यांचं मॉर्निंग हे असल्यामुळे कमॉन मला इतकी चेअर करत होते सारखे डॉक्टर नंदूकडे बघतच होते. मला सारखे ते सगळे तिघे जण ओढत होते. कारण काय की ते मॉर्निंग ग्रुपचं एक स्पिरिट असतं ना, आणि या मॉर्निंग ग्रुपच्या वगैरे हे टुर्नामेंट जिंकल्यानंतर मी गेलो तिथे जेवण वगैरे झालं. आणि पलीकडच्या खुर्च्या म्हटल्या ते 25-30-40 असं 25-30 आणि टेबल ठेवलं होतं. मला काय लक्षात येईल की टेबल इथं काय म्हणजे बक्षीस समारंभ हा झालेला होता. बक्षीस आम्हाला मिळाली होती. थोड्या वेळाने बघितलं तर एका माणसाने आमची पेटी ठेवली आणि पेटी ठेवली ती कशा करतात आता लक्षात घ्या. म्हणजे काय दिवस होते ते, काय ती माणसं होते, काय मला भला माणूस म्हणतात. कुणीतरी त्याला म्हटलं की मोहम्मद रफी साहेब चलो गाणं होते आणि तो गाडी तयार होता. आज मला सांगा, सोनू निगम सांगितलं इथे तेव्हा आमच्या रुटीतले कार्यक्रम एक दोन गाडी म्हणून शक्य आहे का मला सांगा. ते दिवस कसे होते. रफी साहेब ऍग्री म्हणून ती पेटी आणून ठेवली आणि मग त्याच्या मागे मोहम्मद रफी उभे राहिले. पेटीवर त्यांनी हे केलं आणि फ्रंट त्याच्यावरती आम्ही बसवतो, मी नंदू वगैरे आम्ही सगळे असे बसलो होतो. आणि त्यांनी सुरुवातीला त्या काळामध्ये म्हणजे 19 हे 63 वगैरे असणार तर त्यावेळेला मेरे मेहबूब नावाचा एक सिनेमा होता. राजकुमार, साधना आणि राजेंद्र कुमार, त्यातलं एक गाणं मेरे मेहबूब म्हणून त्याच्यात मेरे इतकं सुंदर त्याचा त्यांनी सूर लावला. मला खरंच सांगतो ते रेकॉर्ड वगैरे जाऊन गेले जैनामध्ये. त्यांनी लावलेला तो सूर होता मोहम्मद रफीचा, तो सूर मला आजही माझ्या कानामध्ये अजून मेरे मेहबूब. आणि नंतर ती गाणं तो म्हणाले, ते गाणं झालं वगैरे आणि एकदम माझ्याकडे वळून चलो डॉक्टर साहब आज तो काय जीत गए, मजा आहे, चलो आपकी फरमाइश क्या है, क्या गाओगे आप. जीवनातला हा दुसरा प्रसंग की मोहम्मद रफीने मला असं म्हणायचं की चलो डॉक्टर साहब चलो आपको क्या अच्छा लगता है, मेरे कौन सा गाना अच्छा लगता है चलो. आणि त्यावेळेला मला एकदम क्षणभर एकदम क्षणामध्ये मी म्हटलं एका जागा दोन पक्षी नको, पण एका पेढ्यात दोन माणसाला पेढा द्यावा. तसं म्हटलं आपण एक नौशादने संगीत केलेलं आणि रफीने म्हटलेलं असं गाणं सजेस्ट करूया. म्हणून मी त्याला सजेस्ट केलं. दुलारी सिनेमामधलं ते गाणं आहे.
ना जाने तुम कब आओगे. तर हे गाणं आणि ते गाणं म्हटलं आणि मला आजही माझ्या डोळ्यामध्ये अजून मला नक्की ठरवता आलेलं नाहीये की ती टुर्नामेंट एकच टुर्नामेंट मी आयुष्यामध्ये नंदूबरोबर खेळलो. मुंबईत प्रेशस टुर्नामेंट होती ती जिंकलो डबल्स मध्ये. तो झालेला आनंद जास्ती की मला मोहम्मद रफीने विचारलं की डॉक्टर साहब अब मैं क्या गाऊ आणि त्याने सुहाने राग घर चुकली माझ्या गावाने हे गाणं म्हटलं. हा आनंद जास्ती का ते समाधान जास्ती मला आधी कळलेलं नाही. गाणे मोठं सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे. जहाँ की रुत बदल चुकी ना जाने तुम कब आओगे. गाणं होतं आणि अजूनही गाणं माझ्या ऐकल्यानंतर मी म्हटलं त्याप्रमाणे माझं अजून कन्फ्युजन केलेलं नाही की हा आनंद जास्ती त्या टुर्नामेंट. हेच गाणं रफीचं सुद्धा आवडतं होतं. तो नेहमी म्हणायचा हेच गाणं रफीचं सुद्धा आवडतं होतं. तो प्रत्येक पाहिजे हे बरोबर आहे म्हणतो से. मी जेव्हा म्हटलंय सुहाने रात अरे यार क्या बात है बाबू साहब ये तो मेरा बहुत पसंदी का गाना है चलो चलो हो जाए ये गाना असं म्हणून रफीने गाणं बरोबर. यात तुमची मधुबाला पण आहे. आणि दुसरे सांगून देतो तुमची मधुबाला पण या गाण्यात आहे. पण तो नट आहे तो कामाचा आहे. धन्यवाद. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. खरं तर नाटेकर सरांची मुलाखत घेत असताना एक दिवस मी नाटेकर सरांना फोन केला. विश्रामबागला त्यांची एक मुलाखत झाली होती. मी ती ऐकलेली होती. सर म्हटलं दुसऱ्यांदा मुलाखत झाली तर ते म्हणजे आनंद म्हणजे ते आपण रोटरी ठेवू. फक्त एकच आहे म्हटले नाटेकर सर ती मुलाखत तुम्हीच घेतली पाहिजे. ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मी एक दिवस फोन केला. सर मी तुमच्या घरी येतोय. मी नेहमीप्रमाणे म्हटलं मी 5:30 ला येतो. अरे बाबा तू 5:30 ला येऊ नको. का तर मी 6 ला बरोबर काय खेळायला जातो ब्रिज खेळायला जातो. आयुष्याचं साथ कसं सांगावं याचं उत्तम उदाहरण नाटेकर सर. ते म्हटले ब्रिज खेळायला 4 माणसं लागतात आणि पुन्हा जग सोडून जाताना 4 माणसं लागतात. त्यामुळं शक्यतो 6 जाप या. दुसऱ्या दिवशी मी फोन केला. त्या दिवशी गेलो. सर म्हणले गप्पाच मारायचे. दुसऱ्या दिवशी फोन केला. सर मी केव्हा येऊ तर म्हणले 7:30 नंतर या. मी बरोबर सांगितलं 7:40 ला येतो. मी बरोबर 7:40 ला घरी गेलो. वहिनी मला म्हटल्या मी अकोल्याहून येऊन मला जवळपास 60 वर्ष झाली सांगेल. आमच्या घरी एवढं 9:40 7:40 4:42 कधी बोलायला नव्हतं. तुम्ही आलात मला फार बरं वाटलं. म्हणजे एका वेळी वेळेचं महत्व सांगणारी माणसं, दुसऱ्या गोष्टीला आयुष्याचं साथ सांगणारी माणसं. आणि असं म्हटलं जातं की महिलांना वय विचारू नये आणि पुरुषांना पगार विचारू नये. आता नाटेकर सरांचा काही विषयच नाही. नाटेकर सर 87 वर्षाचे झाले. आता अडचण नाही. त्यामुळे आपण 87 वर्षामध्ये पदार्पण केला. रोटरीचे आपण 5 विषय होतात. आज या मुलाखतीच्या निमित्तानं आपण 87 वरून नॉट आउट सेंचुरी मारावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण आला माझा विषय अर्थशास्त्र जरी असला तरी सरांना फिजिक्सला आवडतो. त्या रोटरीचे मेंबर आले त्यांच्या ग्रॅव्हिटीमुळे आलेले काही मेंबर असा जो संयुक्त कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आला. धन्यवाद. तुम्हाला एक सांगतो वसंत बापट घरी आले होते. पुष्कळ लोक घरी येऊन राहून गेले वगैरे. तुम्हाला म्हणजे हे पुस्तक मला सांगा हे पुस्तक किती लोकांनी बघितलंय? हे पुस्तक हातात किती लोकांनी घेतलंय?
आणि हे पुस्तक चाललंय किती लोकांनी वाचले का? त्यावेळेला किती लोकांनी वाचलंय ते कारण मला काय वाटलं की मेजॉरिटी जर वाचलेलं असणार तर आज माझा मुलाखत आहे का माझी परीक्षा आहे परीक्षा तुम्ही सगळे परीक्षेत बसलाय नाही असं नाही पुस्तकात असंच आहे असं मला एक प्रकारे टेन्शन आवडतं पण मंडळी तुम्ही आज सगळे या ठिकाणी आलात वसंत बापट माझ्या एका घरी आले त्यांनी 2 मिनिटात मी आपण सांगतो मला सोलापूर फोन आला पुजारीचा रामोचा की वसंतला इथे बसमध्ये बसवून दिला आहे आणि तो सांगलीला एसटी स्टँडला सिव्हिल हॉस्पिटल तिथे उत्तर म्हणून सांगा त्यावेळेला गणेश नगरमध्ये राहत होतो तर तिथे उतरायला सांगितलंय आणि तो तुमच्या घरी येणार आहे त्याचा रात्री कार्यक्रम आहे म्हणून तो वसंत तुझ्याकडे येणार आहे तुमच्याकडे येणार आहे तर ठीक आहे मी गेलो त्याला पिकअप केलं घरी आलो त्यावेळेला नेमकी माझी घरात होती आणि ते म्हणाले की सकाळी सोलापूर आले ते बस नाही 12च्या सुमाराला तर आता काय करत माझ्या लक्षात आलं की आता काय करूया आपण सुदैवाने रेफ्रिजरेटर मध्ये दूध होतं चीज होतं अंडी होती 2 ब्रेड होता आणि कॉफी होती दूध होतं मी त्यांच्याकरता भरपूर काटकसर वगैरे न करता भरपूर चीज घालून दूध आणि 2 अंड्याचं मोठं ऑमलेट केला टोस्ट केले कोल्ड कॉफी केली भरपूर साय घालून सगळे पूर्ण साय नंतर आपल्याला साय सगळी साय त्याच्यात घालून आणि तुम्हाला सांगतो मंडळी वसंत बापट इतके खुश झाले त्याला मी कुठल्याही हॉटेल आता त्याला हॉटेल नव्हती खरं आहे पण मला कुठल्याही हॉटेलमध्ये मी घेऊन जाऊ शकत होतो मला थोडक्यात काय सांगायचं की असं काहीतरी आपण कुणाकडनं तरी केलं ना की जे नातं निर्माण होतं ना ते सुख नसतं तो आनंद असतो आनंद मिळवायला काहीतरी तुम्ही काहीतरी केले तरच त्याचा आनंद मिळतो सुख कोणालाही विकत घेता येतं त्याच्यात सुख नाही येत बापट वसंत बापट इतके खुश झाले त्यानंतर आम्ही ते म्हणाले ते आणखी नागं गोरे सांगितले त्या दिवशी माताने किंवा या लोकांचं एक मीटिंग होतं नानासाहेब गोरे नागं गोरे यांना बोलवलंय असं तर मला नानासाहेबांना भेटायचं ते पै प्रकाश नावाच्या हॉटेलमध्ये उतरलं म्हणतो ठीक आहे निघून जातो तुम्हाला वसंत बापट झालं ते अशा करतात त्यांचं रात्री भीमसेन जोशींचं त्यांचं बिलजेला अभंगवाणीमध्ये ते निवेदक म्हणून वसंत बापट असायचे असं त्याच्याकडनं ते आले होते खरं सांगायचं रात्री त्यांचा कार्यक्रम होता त्याला मी नानासाहेबांच्याकडे घेऊन गेलो नानासाहेबांच्याकडे गेलो आणि नानासाहेब तुम्ही मागे उभा होतो वसंत बापट पुढे गेले नाटेकरांनी मला काय खायला इतके खुश झाले होते तेव्हा श्री ना लहानपणापासून त्याची आई फार सुंदर होती हा काय मला माहिती आहे नानासाहेब गोरेंच्याकडे पडेल असं पुण्यामध्ये तेव्हा त्यांच्या घरामध्ये कुठे कृष्णाच्या वेळेला कुठल्या डब्यात आहे म्हणजे जेवढा कुठे आहे त्याच्याकडे राम गोरिया वगैरे सगळे मंडळी आम्ही चहा वगैरे द्यायचो ते सगळे पुस्तक या सगळ्या आठवणी आहेत सुखद आठवणी आहेत त्या सगळ्या आणि झाल्यानंतर मग वसंत बापटांना म्हटलं की सही द्यायला लावत होती तर म्हणून वसंत बापटांनी अतिशय सुंदर अक्षरामध्ये दिले त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय वाक्य तेवढं मी सांगतो आणि ते थांबणार आहे आज सगळे तुम्ही केवळ माझ्या प्रेमाने या ठिकाणी ऐका वसंत बापांनी लिहिलंय उदाराने वाढवली माझी देणी उदाराने प्रेमाने वाढवली माझी देणी आता पैची होईल थँक्यू व्हेरी मच आपण मुलाखत दिल्याबद्दल आणि रोटरीनं मला मुलाखत द्यायची संधी दिल्याबद्दल